महापालिकेचे सॅनिटरी वेंडिंग मशीन बंद अवस्थेत आहेत। पालिकेने सांगितलेल्या 1993 मशीन नेमक्या कुठे आहेत असा सवाल उपस्थित होतोय। विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी हा थेट सवाल उपस्थित केलाय। सॅनिटरी वेंडिंग मशीन संदर्भात रियालिटी चेक करण्यात आला। जय महाराष्ट्रानं खरतर खऱ्या खोट्याचा तपास केला होता। रियालिटी चेक मध्येही मशीन बंद असल्याचं उघड झालेलं आहे। या संदर्भात विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। आज ठाकरे गटाच्या सगळ्याच नगरसेविका ज्या आहेत त्या इथे आलेल्या आहेत आणि यामध्ये महिला बाल कल्याणच्या देखील ज्या सदस्य आहेत त्या देखील नगरसेविका इथे उपस्थित आहेत। आपल्याबरोबर विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर आहेत। आपण त्यांना विचारूया, ताई आता तुम्ही स्वतः देखील या ठिकाणी पाहणी केलीत, मी देखील काल 5 ते 6 ठिकाणी अशी पाहणी करून रियालिटी चेक केला। पैसे कुठेतरी पाण्यात जात आहेत का महापालिकेत? ते पैसे पाण्यात जातात नाही, पैसे खाण्यात गेलेत। 4 वर्ष या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी सुवर्ण काळ होता। आयुष्यात पहिल्यांदा एवढा मोठा सुवर्ण काळ, काय कोणाचाच त्याचा दाब नव्हता। 18,44,80% पैसे दिले गेले। अधिकाऱ्यांचं उखळ पांढरं झालं। अधिकाऱ्यांना पाहिजे तेवढं सेवन केलेलं आहे। आत्ता आपण ती मशीन पाहिली, त्या मशीनची इतकी वाईट अवस्था आहे। आता त्या 1900 लावले आहेत की नाही ह्याची त्याने आम्हाला यादी द्यावी। आमची तयारी आहे 1900 मशीन चेक करायची पूर्ण मुंबईत। आम्हाला द्यावी यादी द्या, म्हणजे घाईघाईत जर एखादी महिला आतमध्ये आली शौचालयात आणि पॅड घ्यावा, कारण आजूबाजूला कुठेही अर्धा 1 किलोमीटरवर इथे मेडिकल नाही आहे। पॅड मिळण्याची शक्यता इथे कमी आणि व्हीटी स्टेशन ही सगळी जवळ आहे, म्हणून आपण ॲडव्हर्टाईज केल्या होत्या महिलांना। बघा उद्या 15 ऑगस्ट आहे आणि पूर्वसंध्येला आपण काय दाखवतोय, महापालिकेचं कुठलं रूप हे बघितलं जात आहे। काय आहे, आंधळं दळतोय आणि कुत्रं पीठ खातं, हे माझं वाक्य कायम आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांतसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र, मुंबई।